म्हणजे तुम्हाला असं टिकल्याच्या साड्याचा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, बाबा काय करायचं. आता बऱ्याच वेळ काय होतं, आता पहिले अशा टिकल्यांच्या साड्या घालत होते, पण आता कोण असं घालत नाही साड्या. मग ह्याचा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, आपल्याला काय करायचं. हे तर जास्त कसं होतं, पहिलं कसं होतं, ह्याचा ट्रेंड होतं तेव्हा खूप असे म्हणजे ह्या साड्या घालायच्या बाबा. ह्याचा असे बाबा वर्क पूर्ण असं टिकल्यांची वगैरे हो असे. पण आता म्हणतात अशा साड्या नको घाला. मग बऱ्याच वेळ प्रश्न पडतो, बाबा आपण कपाटात ठेवल्याचं बाबा ह्याचा काय उपयोग करायचा. तर छानच मी उपयोग सांगणार आहे बघा. बऱ्याच वेळा आपल्याला साड्या असते, आपण तिथं ठेवतो, बऱ्याच वेळा घडी करून ठेवतो, बाबा काय करायचं. मग बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो ना. तर ते सगळ्यासाठी बघा साहित्य इनिक घेऊन येणार. असे आपल्याशी जरी तुमच्याकडे अशी साडी नसेल ना, जी बाबा जुनी वगैरे साडी अशी तर साडी असेल ना, आणि तुम्हाला भन्नाट उपयोग करायचा असतं, चला मी सांगणार आहे. हाय, नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून वगैरे स्वागत आहे. आता बघा सगळ्यासाठी इनिक काही तर छान असं मी घेऊन आहे. अशी बघा ही पूर्ण भरलेली डायमंडची साडी आहे. या साडीचं काय करायचं तर नक्की सांगणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता बघा तुम्हाला सांगते, सगळ्यात अगोदर बघा ही साडी घेतली. ह्या साडीचा आपण छान असं पडदा वगैरे शिवणार होतो, म्हणजे आपण खिडकीला वगैरे शिव किंवा आपण असं दरवाजाला वगैरे छान असं तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर बघून घेऊया आपण. ओके, ही आहे ह्याच्या मापाने आपण परत उंची मोजायला लागणार आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा का जो हे दाखवले का नाही, मी व्हिडिओ दाखवते तसं समजा ह्याचा इथं दाखवते. ओके, दाखवते आणि इथे आपण ह्या दरवाजाला आपण छान असं पडदा शिवणार ना. त्यासाठी आपल्याला बघा पहिल्यांदा आपल्याला ह्याची रुंदी बघून घ्यायची. जेवढी रुंदी आहे तेवढी घेणार आहोत आपल्याला, आणि शिलाई मार्जिन घेणार. आणि उंची बघून घ्यायची, जेवढं तुम्हाला उंचीचं पाहिजे तेवढा घ्यायचा, आणि शिलाई मार्जिन वाढवणार आहोत. मग काय फक्त आपल्याला दोन माप लागले, एक रुंदी आणि उंची एवढं माप लागणार आहे. आणि ही अशी एक साडी लागणार आहे. ते छान असं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. एकदम सहज सोपं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो बघा, असं आपण आता जरी तुम्हाला नसेल तर तुम्ही रेडीमेड वगैरे कापड बनवून शिवलं तर चालेल, पण मी तुम्हाला या साडीचा छान असा उपयोग करून दाखवणार. तर चला आपण पुढे बघू. सगळ्यात अगोदर ही साडी घेतलेली आहे आपण. ह्या साडी आपल्याला हे लागणार आहे, रुंदी लागणार आहे 40 इंच, आणि उंची लागणार आहे बघा 100 इंच. कारण उंच असल्यामुळे आपल्याला जास्त लागणार आहे. तेवढ्या मापानुसार तुम्हाला प्लेनवाला पाहिजे का डिझाईनवाला पाहिजे हे बघून घ्यायचं व्यवस्थित. अशा रुंदीचं बघून घेऊया, मेजरमेंट बरोबर बसते आपल्याला. अशी पाहिजे बघून घ्यायचं. अशी जर शिवायची म्हणतात आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे, आणि अशी शिवायची म्हणली तर मग आपल्याला उंची बघून घ्यायला लागणार आहे. सगळ्यात अगोदर आपण बघून घेऊया रुंदी केवढी होती. आपल्याला रुंदी पाहिजे 40 इंच. रुंदी बरोबर आपली भरते. आणि जरी थोडं वाटलं का एक्स्ट्रा झालं नाही तर आपण काही मध्ये आपण बरोबर लावलं की चुनी वगैरे येणार आहे. त्यामुळे आपल्याला शिलाई मार्जिन करून आपण घेणार आहोत. पेनवाला आहे आणि ही वर्कवाला आहे. मग तुम्हाला कुठलं पाहिजे बघायचं. जर तुम्हाला वर्कवाला पाहिजे तर तो जॉईन करायला लागणार, आणि प्लेनवाला तर आपल्याला प्लेन जॉईन करायला लागणार. सगळ्यात अगोदर एवढ्या बरोबर आपली उंची बसते. जर तुम्हाला वाटते ना जरी कमी पडते तर खालच्या साईडला आपण प्लेनवाला पट्टी आपल्या चुली प्लेन देण्यासाठी घेतली तरी चालेल. सगळ्यात अगोदर बघून घ्यायचं जेवढी आपली रुंदी आहे का नाही, रुंदी तेवढी घेऊन आपल्या शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं घ्यायचं. साईडला जर तुम्हाला वाटते ना कमी जास्त तेवढं घ्यायचं. जरी साईडला वाटते ना तुमचं माप जर कमी असेल ना, तर मग तुम्ही कट केल्यावर वाटते ना तर इथं फोन पण तुम्ही द्यायसाठी घेऊ शकता. पण इथं आहे असंच मी घेणार आहे. आणि उंचीला बघून घ्यायचं. उंचीला घेताना आपण एक्स्ट्रा घ्यायचं, कारण आपल्याला जेवढी उंची घेतली ना त्यातनंच आपण आपल्या जेवढं खाली चुनीसाठी पाहिजे ना तेवढं आपण वेगळं कट करूया. किंवा जर तुम्हाला पडते ना जेवढी आपल्याला चुनी पाहिजे ना, म्हणजे खालच्या साईडच्या चुनी ना तेवढं व्यवस्थित अंतर ठेवायचं. आणि दरवाजाची उंची बघून घेतली. उंची आहे किती, उंची भरलेली आहे आपली 100ची भरली तर बघा कट करताना आपल्याला किती करायचं. समजा आपल्याला तुम्हाला 5 इंच पाहिजे ना, जेवढी आपली पडद्याची उंची तेवढी घेऊन आपल्या जहाजासाठी पाहिजे तेवढं त्यात मायनस करायचं आणि कट करून घ्यायची साडी पहिल्यांदा व्यवस्थित. बाजूसाठी आपण कट करून घेतलेलं आहे. आता बघा छान असं झालेलं आहे. जर तुम्हाला हवा असेल प्लेनवाला नको असेल वर्कवाला पाहिजे असेल तुम्ही दोन्ही साईडला पण वर्कवाला जॉईन करू शकता. पण मी आहे ठेवणार आहे. आता हे बघून घ्यायचं. खालच्या साईडला आपल्याला केवढी जगह पाहिजे तेवढं घ्यायचं, आणि वरच्या साईडला फोल्ड करण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं पट्टी घ्यायची. आपण आता प्लेनवाला घेतलेलं आहे. ओके, हे आपलं प्लेनवाला झालेलं आहे. आपण इथून छान असं फोल्ड करण्यासाठी आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं इथून, किंवा तुम्ही असं खालच्या साईडला पण ठेवू शकता. खालच्या साईडला आपण प्लेनवाली पण इथं चुनीची डिझाईन करून घेऊया तरी, किंवा आहे असं पण वरच्या साईड
इथं आपल्याला तुम्हाला जेवढं 1 इंच 2 इंच असं फोल्ड करायला पाहिजे ना नाडी ओढण्यासाठी तेवढं फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित. पहिले बघून घ्यायचे आपण. हे बरोबर आपण कट केलेलं आहे. हे बघा झालेलं आहे 90चं. राहिलेले आपण सेंटीमीटर घेतले, 10 सेंटीमीटर राहिले. त्याच्यात आपण बघा छान असं खालच्या ह्यासाठी आपण प्लेटला घेऊन येणार आहोत. हे तर हे बाजूला ठेवून दिलं. आता हे खालचं बघून घ्यायचं. कारण आपल्याला फक्त जे खालच्या साईडला आपल्याला चुनी पडायला लागणार चुनीसाठी एक्स्ट्रा घ्यायचं. जेवढं आपली रुंदी आहे त्याच्या डबल घ्यायचं कारण आपल्या छोटे छोटे प्लेट घ्यायला लागणार. त्यामुळे आता बघून घ्यायचं. 40चे डबल 80 काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला चुनीसाठी वगैरे लागणार. त्यामुळे घेताच एक्स्ट्रा घ्यायचं. तिथून आपण कट करून घेऊया. डबल जॉईंट काढतो. तर आपल्याला जेवढं आपण घेतलेले उंची किती 90 इंच घेतलेली आपण शिलाई मार्जिन धरून त्यात 90 इंच घेतलेलं म्हणजे शिलाई 90 इंच वर शिलाई मार्जिन 2 इंच आपण घेतलेलं आहे. ते कट करून घेतलेलं आहे. आता ह्याचं पण आपण बघून घेऊया. जेवढं खात्यासाठी आपल्याला पाहिजे ना फोल्ड करण्यासाठी जेवढं आपल्याला जॉईन करण्यासाठी तेवढं घेणार आपण. आपण 400 नळ वगैरे काढलं. आता तुम्हाला सांगते परत ना नळ पण काढताना बघा जेवढं आपल्याला पट्टी आहे किंवा जर तुमच्याकडे पाईप वगैरे पाईपच्या मापाने तुम्ही जरी शिलाई करून घेतलं चालेल किंवा जरी तुम्ही असं एका मापापासून नॉट करून घ्यायची. आता बघा हे घेतले तुम्हाला सांगते जेवढी आपली उंची आहे ना उंची तेवढी घेतलेली त्या शिलाई पाहिजे 2 इंच घेणार आहोत आपण. आणि जर तुम्हाला वाटेल झाल्यासाठी आपल्याला जेवढं तुम्हाला बारीक मोठी झालं पाहिजे ना तेवढं जेवढं पाहिजे तेवढं त्यातनं मायनस करून घ्यायचं आपल्या जेवढं उंची आहे त्यातनं आणि तेवढं जहर काढून घ्यायचं. त्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आणि जे राहिले त्यात पण शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आणि मग आपण जॉईन करायचं. फक्त जेवढं आपली रुंदी घेतली ना आपण झाल्यासाठी ना रुंदी तेवढी रुंदी घेताना डबल घ्यायची. जरी 20 असली तर 40 घ्यायची म्हणजे आपल्या चुनीसाठी वगैरे जाणार आहे. आणि आपलं झालेलं कट करून तुम्हाला स्टिच वगैरे कसं करायचं सांगते. चला आपण पुढे बघू स्टिच वगैरे. आता सगळ्यात बघा आपण असं म्हणजे पहिल्यांदा आपण स्टिच करायला घेऊया. आता स्टिच करायला घेतात हा बघा आपल्या हा घेतलेला आपण ते झाल्यासाठी त्याचा पहिला आपण चुन्या घेऊन घेऊया. दोन्ही एकसारखं ठेवायचं. खालून जेवढं आहे तेवढं आपण कट करून घेऊया व्यवस्थित एकसारखं कट करून घ्यायचं. आता हे जोडून घेऊया. दोन्ही आपण कट केले 2 भाग झाले म्हणजे हे घेताना आपण डबल घेतलेलं आहे. आपण कुठेही जरी आपण प्लेट करताना घेताना एक्स्ट्रा घेत असतो म्हणजे काय होतं आपल्याला चुनी वगैरे दिले कारण आपल्या चुनीमध्ये पण जात असतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण जेवढी आपली रुंदी घेतली ना तेवढं बरोबर आपल्याला प्लेट देऊन घ्यायची. म्हणजे जवळजवळ लांब लांब जेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढं प्लेट घेऊन घ्यायची म्हणजे बरोबर आपल्या जेवढं पडल्यावर आपण खालून फोल्ड करून घेऊया व्यवस्थित. जेणेकरून फक्त जेवढं आपण जिथं आपण जॉईन केलं ते आतल्या साईडला गेलं पाहिजे एवढे काळजी करायची आणि व्यवस्थित बघा फोल्ड करून घ्यायचं. एकसारख्या साहित्य छान असं जरी हायपाय वगैरे असेल तर काय होतं तर तुम्हाला साडीचा वगैरे नसल्याशिवाय तर आता बघा महागाचे पडद्यांचे म्हणजे ना कपडे वगैरे छान मीटरवर असतात ना 5 मीटर 10 मीटर असे असतात ना दरवाजा खिडकीचे दोन्ही अशा मापाचे असतात ना तर तुम्ही ती पण घेऊन येऊ शकता. त्या मापाने तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. बघा हे घेतलेलं आहे. घेताना आपण अजून साईडनं फोल्ड करून घेणार व्यवस्थित. दोन्ही साईडनं पण फोल्ड करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं शिलाई वगैरे होणार. बघा आपण खालून वरून पूर्ण आपण छान स्टिच केलेलं आहे. आता आपण प्लेट द्यायला घेऊया. प्लेट देताना आपण बघायचं जेवढं आपण आपलं पडद्याचं रुंदी आहे ना तेवढं प्लेट देऊन घ्यायचं तेवढं बरोबर व्यवस्थित असं जेवढं तुम्हाला लांब जवळ पाहिजे तेवढं. घेताना प्लेट एकसारख्या द्यायच्या जेणेकरून व्यवस्थित दिसलं पाहिजे. तुम्हाला जवळ लांब पाहिजे आपल्याला बघा बऱ्याच आपल्या पद्धतीने काय करायचं पण बघा छान अशी काहीतरी आपण करू शकतो. जर तुम्हाला टी व्ही कवर वगैरे छान असलं किंवा आपल्याला कपडा वगैरे छान असं कवर म्हणला तरी एकदम छान सगळं मेकअपला कवर होतो. पडदा वगैरे म्हणजे छान असतं आपलं पडदा काहीतरी छान असतं. बघा छान असे झालेलं आहे आपलं असं प्लेट देऊन चुन्या देऊन घेतलेले. एवढं आपण अंतर बघून घेऊया
व्यवस्थित एकसारखं अंतर झालंय का असं चेक करून घ्यायचं. व्यवस्थित असं अंतर बघून घ्यायचं, आले का, कमी जास्त आले का. एकसारखं आलंय का बघून घ्यायचं का आपलं एकसारखं आलेलं आहे. हे दोन्ही एकसारखं आले म्हणजे आपलं बरोबर प्लेट वगैरे आलेले आहेत एकसारखे. छान असे बघा आपले व्यवस्थित चुन्या झालेले आहे. आपल्या एकसारख्या चुन्या आहेत म्हणजे खालच्या साईडला जेवढं लावायचं तेवढं छान असे बघा आपण प्लेट देऊन घेतलेले. आता आपण काय करून घेऊया, साईड आपण पट्टी जेवढी तुम्हाला फोल्ड करायची आहे तेवढी पट्टी फोल्ड करायसाठी घेतली तर चालेल. व्यवस्थित अशी पण पट्टी फोल्ड करून घेऊया. जिथं आपल्याला नॉट लावायचे तिथे व्यवस्थित असं पट्टी. आता इथं बघा साईडला व्यवस्थित पॅक केलेलं आहे. आपलं कसं आपली रुंदी भरपूर आहे ना, त्यामुळे आपण साईडला वर कट केला आहे. जर साईडला वाटते तुम्हाला कट वगैरे केलं असेल ना तर तुम्ही जसं आपण चुनीला कसं साईडला आपण फोल्ड करून स्टिच करून घेतो तसं पण घेऊ शकता. पण इथं काय कट केलं तर आहेच आपण व्यवस्थित ठेवून याच्यानं स्टिच करून घेऊया. जेवढं तुम्ही शिलाई मॅचिंग घेतल्यावर वर आपल्याला पाईपच्या वापर घेतले तेवढं फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित. जेणेकरून कमी जास्त होणार एवढी काळजी घ्यायची व्यवस्थित असं करू शकतो. छान असं का झालेलं आहे आपलं फोल्ड करून व्यवस्थित आपण फोल्ड केलेलं आहे. एवढी पट्टी फोल्ड केलेली आपण एवढं ठेवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित फोल्ड करून झालेलं आहे. आता खालच्या साईडला आपण व्यवस्थित फोल्ड करून घेऊया म्हणजे एकसारखं आपलं होणार आहे. खालच्या साईडला पण व्यवस्थित जेवढं शिलाई माझी घेते तेवढंच घ्यायचं, कारण आपल्या पडद्याची उंची कमी होणार परत आपण मग पुढे जोडणार झालं. त्यामुळे व्यवस्थित असं फोल्ड करून व्यवस्थित घ्यायचं. आपण व्यवस्थित खालच्या साईडला एकसारखं आपण फोल्ड करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण हे लावायला घेऊया. जे आपण खालून चुने केलेले आहेत ना ते ठेवताना व्यवस्थित असं ठेवायचं. हे जे चुन्याचं प्लेट केले तर ते खालच्या साईडला, फक्त हे सरळ वरच्या साईडला आलं पाहिजे आणि खालच्या साईडला गेलं पाहिजे एवढंच काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित आपण याच्यावर ठेवायचं. घेणार आहोत ठेवताना आपण व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. व्यवस्थित ठेवून घ्यायचं जेणेकरून खाली वर होऊ नये. व्यवस्थित आपलं एकसारखं आलं पाहिजे असं. प्लेट वगैरे असे आहे तसे करून ठेवायचे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित प्लेट आले पाहिजेत म्हणजे डिझाईन एकसारखे आली पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित होगा जर वाटते तर तुम्ही असं सरकून असं प्लेट व्यवस्थित ठेवून द्या म्हणजे व्यवस्थित प्लेट उलट्या पडू नये त्या. व्यवस्थित एकसारखं राहायला व्यवस्थित धरून शिलाई लॉक करून घेतली. शिलाई लॉक करून घेतलेली आहे बघा. एकसारखं आपलं हे बघा प्लेट वगैरे एकसारखे आपले देऊन झाले ते एकदम छान असं झालेलं आहे. तर आपण छान असं बघा आता ह्याला नॉड काढून घेऊया. एक फोल्ड करायचं, डबल धरा किंवा सिंगल धरा असं धरून फोल्ड करून फिक्स करून घ्यायचं. तेवढी बारीक मोठी घेऊ शकता. छान अशी आपली नॉट काढू.
त्याच्या साह्याचा व्यवस्थित बघा त्यात पॅक करून घ्यायचे व्यवस्थित. झालेले तुम्हाला दाखवते बघा. छान असं बघा युनिक आपला पडदा शिवून झाले. आपण नॉड वगैरे काढून घेतलेले. या नॉडनेच आपण करणार. जरी तुम्ही पाईपला लावण्याचं पाईपच्या मापानुसार तुम्ही इथं तेवढी पट्टी फोल्ड करून घेतली चालेल. तर छान असं पडदा झालेला आहे एकदम युनिक असं. मी तर तुम्हाला छान असं लावून दाखवणार आहे. मी इथे छान असं उकाला व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. बघा छान असं आपलं खालच्या साईडला झालेलं आहे. आणि हे बघा छान असं आपण इथं चुनीची वगैरे डिझाईन केलेली आहे. आता मी करताना मी आहे असं साडी होती ना म्हणून मी आहेच केलेलं आहे. तुम्ही एक कलरचं केलं चला किंवा नुसतं असं डॅमेज केलं किंवा प्लेनवाली केली तरी चालेल. तर छान असं आपलं युनिक आपला पडदा झालेला आहे. तर बघा थोडक्यात साहित्यात पण किती छान असा पडदा झालेला आहे. तुम्ही असं नक्की पडदा ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. एकदम छान आहे. मी तुम्हाला दाखवते लावून किती छान आहे. थोडक्या साहित्य बऱ्याच वेळ काय होतं जुन्या साड्या आता बघा ह्या साडीचा मी किती छानचा भरण्यात उपयोग केला. म्हणजे त्या साडीचं काय करतात डायमंड साड्या आता घालत म्हणजे का आता पहिल्यासारखं असल्या साड्या कोण घालत नाही. मग हे टोचलं वगैरे जातं ना त्यामुळे मग काय करायचं बऱ्याच वेळ प्रश्न पडतं. मग त्या भरगतच्या साड्यांचं काय करायचं बऱ्याच प्रश्न पडतो. मी छान सोय दाखवलं बघा पूर्ण बघा साडी भरलेली टिकलेली. तर बघा असं झालेलं आहे. तर छान असा पडदा झालेला आहे बघा युनिक असा आपला छान असा एकदम युनिक. तर चला आपण लावून बघूया. तर बघा आपला फायनली पडदा वगैरे किती छान असा लागला गेलेला बघा युनिक असा छान असा आपला पडदा झालेला आहे. फिनिशिंग वगैरे बघा काही सुद्धा कमी जास्त नाही बघा बरोबर आपण घेतलेले. आता इथं तुम्ही म्हणता इथं प्लेन आले इथं थोडंसं बघा ते प्लेन आलेलं आहे. आता ते एवढंच डिझाईन होती बघा नेसते पदराला आणि एवढी खालच्या साईड होते ना इथे प्लेन आणि डिझाईन होते मग त्यामुळे एवढं दिसत आहे. पण प्लेनवर जरी केलं तर एकदम छान युनिक असं दिसतं बघा एकदम छान असा पडदा वगैरे आपला झालेला आहे. तर बघा फिनिशिंग वगैरे बघा किती छान आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू. एक झालेलं आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे एक असं छोटं स्क्लचर लावू शकता. तर इथे छान असे तुम्ही नॉड पण करू शकता. तुम्हाला जर लावायचं असेल ना कधी जर आपल्या इकडे वगैरे सरकार तर बघा छान असं तुम्ही इकडं असं सरकू शकता. तसं पाणी पण छान असं ठेवू शकता. बघा एकदम युनिक छान असं पडदा झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा. आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ बघायचे चला पुढल्या वेळी. बाय बाय. धन्यवाद. थँक्यू.